जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. मागे मी 1-2 व्हिडिओ टाकलेले आहे साबण तयार करायचे, घरी साबण कसं करायचं ते. तर बरेच म्हणजे बटाट्याचं जे साबण आहे ते तर खूप व्हायरल झालेलं आहे. तर ते जे आहे सोप बेस वापरून केलं होतं मी, आणि त्याच व्हिडिओवर बऱ्याच कमेंट होत्या की ताई सोप बेस जर नसेल, कारण ते जे साबण तयार करतो आपण त्याचं जे सोप बेस आहे तर ते असं मार्केटमध्ये सहज नाही मिळत, ऑनलाईनच बोलवावं लागतं. आणि ऑनलाईन आणल्यानंतर बऱ्याच वेळा ते असं होतं की काही जे आहे ते मेल्ट होतं आणि काही होतच नाही, आणि जसं साबण तयार व्हायला पाहिजे तसं होतच नाही. माझ्याकडून पण बऱ्याच वेळा नाही झालं आणि कधी कधी चांगलं होऊन जातं. तर त्याही होत्या. आणि परत काही खेडेगाव असं आहे की जिथे ऑनलाईनचं जे आहे त्या वस्तू नाही येत. बरेच खेडेगावं आहेत अजून. तर त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ तयार करत आहे मी की सोप बेसची गरज नाही हे साबण तयार करण्यासाठी. आणि या साबणाचा फायदा असा होईल की चेहऱ्यावरचे, आता पावसाळा सुरू झाला की थोडंसं चिकटपणा येतो, ऑइली स्किन, माझी स्किन खूप ऑइली आहे आणि पिंपल्स पण येतात. तर हे साबण त्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे, पिंपल्स पण कमी होतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे साबण तयार करण्यासाठी जे लागणार आहे ते म्हणजे कडुनिंबाचे पानं. निंबोळ्या जर असल्या त्याही घेतल्या तरीही चालतात. आता कडुनिंब आणि कढीपत्ता याच्यामध्ये फरक आहे. कडुनिंबाचं झाड खूप मोठं असतं, त्याला निंबोळ्या वगैरे येतात, आणि पानं या पद्धतीचे असतात. कढीपत्त्यामध्ये आणि कडुनिंबामध्ये बऱ्याच ताई थोड्याशा हे करतात. तर कडुनिंबाचे पानं घ्यायचे, त्याच्यासोबत घ्यायचा आहे ॲलोवेरा, जो फ्रेश आहे अंगणामध्ये तो घ्यायचा. आणि हा नसेल त्याला ॲलोवेरा जे जेल असतं ते टाकलं तरीही चालतं. हे चांगलं मिक्सरमध्ये काढायचं आहे. तर त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये गुलाबजल टाकलं थोडासा सुगंध येण्यासाठी, आणि ते पानं चांगले निघण्यासाठी थोडंसं पाणी, 2-3 चमचे टाकलं. चांगलं निघायला पाहिजे ते. आता हे चांगलं मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर एका चाळणीवर घ्यायचं किंवा कपड्यामध्ये घेतलं तरीही चालतं. त्यातला जो रस आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. पूर्ण रस काढल्यानंतर ते ठेवायचं साईडला. गॅसवर ठेवायची आहे कढई, आणि कढईमध्ये या पद्धतीची जाळी ठेवायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत पिअर्स साबण आहे हे. तर याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. जेवढे बारीक तुकडे केले तेवढं कमी वेळामध्ये मेल्ट होतं. जाड तुकड्याला वेळ लागतो, तर शक्य होतील तेवढे बारीक तुकडे करायचे. एका पिअर साबणामध्ये 2 साबणं आपले सहज तयार होतात. तोपर्यंत पाण्याला चांगले उकळी यायला सुरुवात झाली, हे ठेवायचं आहे भांडं त्याच्यावर, आणि थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं. अगदी 4-5 मिनटामध्येच ते मेल्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. पूर्ण जे साबण आहे ते पूर्ण विरघळलं की त्याच्यामध्ये हे जे करून ठेवलेलं आहे कडुनिंबाचं ते टाकायचं. थोडंसं मिक्स करायचं आहे. आता गॅस बंद करायचा, आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे या पद्धतीचं मार्केटमध्ये सहज मिळतं याच्यामध्ये, किंवा मग साधं आपलं घरामध्ये जर तुमचे यूज अँड थ्रोचे ग्लास वगैरे असले कागदाचे तर त्याच्यामध्ये टाकलं तरीही चालतं, आणि ठेवून द्यायचं साईडला. आता हे साबण तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही. वर अगदी 10 मिनटं पण लागत नाही याला. थंड झालं की लगेच निघतं, जास्त वेळ नाही लागत. आणि या प्रकारचं समजा तुमच्याकडे जर हे नसेल साबण तयार करायचं, तर आपले जे यूज अँड थ्रोचे ग्लास असतात, प्लॅस्टिकचे नाही घ्यायचं, कागदाचं जर असले तर फारच चांगलं, प्लॅस्टिक वितळून जाईल. किंवा एखादी स्टीलची वाटी वगैरे घेतली तरी पण चालते. त्याला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये पण टाकता येतं. पण त्याच्यापेक्षा हे जे आहे यूज अँड थ्रोचे जे छोटे ग्लास असतात, अगदी साबणाच्या आकाराचेच असतात काही काही, चांगले मोठे जर घेतले तर, जे सरबत पिण्यासाठी वगैरे असतात ते, तर त्या पद्धतीचे जर घेतले तर त्याच्यामध्ये पण छान होऊन जातं. फक्त जे काय आहे प्लॅस्टिकचे भांडं नाही घ्यायचं, प्लॅस्टिकचं भांडं लगेच त्यामध्ये वितळून जाईल. तर आता हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, वरच ठेवलं तरीही चालतं. अगदी 10 मिनटं पण लागत नाही आणि साबण तयार होऊन जातं. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. काढायला याला अजिबात वेळ लागत नाही, आणि हे सिलिकॉन मोड आहे त्याच्यामुळे ते सहज असं कोणत्याही पद्धतीने प्रेस केले तरीही चालतात. जर साधे प्लॅस्टिकचे असते तर ते या पद्धतीने प्रेस झाले नसते. आणि डिझाईन त्याची खालची एवढी सुंदर आहे की त्या साबणावर बरोबर ती उमटून गेली, आणि काढायला तर अजिबातच कठीण नाही हे सिलिकॉन मोडमध्ये.
या पद्धतीचं जर एखादं असलं घरामध्ये तर पाहायचंच काम नाही. दोन्ही साबणं छान असे निघालेले आहे. तर आता हे लावून दाखवणार आहे मी चेहऱ्याला, कारण नंतर मग बऱ्याच कमेंट येतात की ताई तुम्ही वापरून नाही दाखवलं. तर हातामध्ये असं घेऊन फेस पण होतो चांगला, कारण साबण आहेच त्याच्यामध्ये. आणि वासासाठी जर तुम्हाला याच्यामध्ये गुलाबजल टाकलेला आहे तर परत दुसरं काही टाकायचं असलं तरीही चालतं. याचा थोडासा कडू वास येतो, पण चांगला आहे, आयुर्वेदिक आहे. असं लावून दाखवते, म्हणजे विश्वास बसत नाही बऱ्याच जणांचा की तुम्ही वापरता की नाही. फेस खूप होतो. बघू शकता, खूप असं छान वाटतं. आणि हे जे आहे अगदी असं ऑइली स्किन आहे, तर जेव्हा असं हे केलं तेव्हा असं वाटतं की पूर्ण क्लीन झाले. तर ऑइली स्किन आहे माझी, पण जेव्हा या साबणाने धुतलं चेहरा तर पूर्ण असं बरेच वेळा असं होतं की साबणाने धुतल्यानंतर थोडंसं असं चिकट चिकट होतं. मग याने चिकट नाही झालं, अगदी व्यवस्थित छान आहे. आणि कडुलिंब असल्यामुळे टेन्शनच नाही. तर पूर्ण छान असा क्लीन झाला चेहरा, व्यवस्थित. असं वाटतं की ऑइल पूर्ण चेहऱ्यावरचं गेलं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.